प्रसन्न झालो आहे। हे प्रभू, हे श्री गणराया, तुमच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे। प्रथम तुम्हाला नमस्कार असो। धन्य धन्य आहेस तू, धन्य आहे तुझी भक्ती। तुला कोणता वर पाहिजे तो वर मी मागून घे। हे प्रभू, हे श्री गणराया, तुम्हाला जर का मला वर द्यायचं असेल तर या सहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझं प्रभुत्व राहील असं मला वर द्या। देव, दानव, यक्ष, गंधर्व, मानव यांच्यापासून मला मुक्त नसावा। या कुबेर, इंद्र या आदी लोकांनी माझी सेवा करावी। प्रभू, माझी सेवा करावी आणि तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा। माझ्या कृपेमुळे तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी या पुरांमुळे तू सर्वत्र विजयी होशील। भगवान शंकराशिवाय तुझा कोणी पराभव करू शकणार नाही। या तीन पुरांमुळे या नावाने ओळखला जातो। ठीक आहे, कित्येक वर्षाची तपश्चर्या आज पूर्ण झाली। या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो। या त्रैलोक्याचा स्वामी अमरावती माझ्या ताब्यात घेणार। यापुढे देवाचा राजा मी
म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू राजकारण आहे असं म्हणताय. बोला सुरत. ताबडतोब त्या इंद्राला स्वारी करा आणि त्या अमरावती आपल्याला मंगलमूर्तीच्या वळण हा त्रिपुरासून फार दुर्वाचा झालेला दिसत आहे. ही बातमी देवादिदेव शंभू महादेवाला सांगितलं पाहिजे. नारायण नारायण गातो मी तवा कोणाने बंधू तवा माया गातो मी तवा कोणाने बंधू तवा माया आणि रंपा मेनका उर्वशी आमच्या समोर नाच देण्यासाठी हजर करा. चला काय
राहतो. ठीक आहे, आपण चिंता करू नका. आज कैलास पर्वतावर कसं काय येणं केलं? काय बातमी आहे? ठाऊक आहे मला, त्या त्रिपुरासुरापुढे काहीच कुणाचं चालत नाही. श्री गणेशाची एका निष्ठेने आराधना केल्यानं त्याला एवढं सौभाग्य प्राप्त झालं आहे. नारायण नारायण त्यामुळे आपण नारायण इंद्रदेवा आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने ही पंचमुखी महागणपतीची आराधना केली तर यातून काहीतरी मार्ग सापडे. नारायण नारायण मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलात आम्हाला. लवकरच मी एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या ठीक आहे येतानी सुखदेवा देवा
अरे माझी कीर्ती ऐकून माझ्या भेटीला आलास ना वा? मग बोल, आता भेट झाली ना, बोल कोणतं काम आहे तुझं? चौदा विद्या 64 कलांमध्ये मी पारंगत आहे. चौदा विद्या 64 कलांमध्ये तू पारंगत आहेस. अरे तू पारंगत आहेस ना, मग तुझे या 14 विद्या आणि 64 कलांचा प्रताप दाखवा मला. असुरराज, माझ्या कलेचा प्रताप तर दाखवणार नाही. दत्तराज, श्री गणेशाचे स्मरण करता तुला 3 विमाने प्राप्त होतील. याच्या साहाय्याने तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. संतुष्ट आहे आणि तू जे मनात आणशील ते त्वरित प्राप्त होईल. अरे ब्राह्मणा, पण म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे बोल म्हणजे काय म्हणायचं तुला? असुरराज, या तिन्ही पुरांचा जो कुणी एकाच बाणाने छेद करेल त्या दिवशी तुझा मृत्यू अरे माझ्याशी प्रार्थना करणारा या शूरवीर हा कुणी नाही. अरे मी श्री गणेशाचे स्मरण करतात माझी विमानाचा लाभ होणार, आपली मने तिथे जाणार. अरे माझी इच्छा कधी पूर्ण होणार. हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. अरे हे ब्राह्मणा, मला फार आनंद झाला आहे. इतका प्रसन्न झाला आहे. तुला पाहिजे तो वर मागून दे. अरे तो जायला मी तयार आहे. असुरराज, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे श्री गजाननाची चिंतामणी मूर्ती पाहिली. ती चिंतामणी मूर्ती मला खूप आवडली. अशी चिंतामणी मूर्ती माझ्या पाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे. तेव्हा ती चिंतामणी मूर्ती तू मला आणून देशील? अरे ब्राह्मणा, काय म्हणालास तू? चिंतामणी मूर्ती. अरे एवढंच नाही. अरे ती चिंतामणी मूर्ती तुला पाहिजे ना? ठीक आहे, ती चिंतामणी मूर्ती तुला मिळाली. असं फिरताय बोला बोला असुरराज. ताबडतोब त्या शिवशंकरावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती आपल्या ताब्यात द्या. अभिमान
वंदन करतो. नारायण नारायण. नारदा, तू इथे परत का आलाय? अरे तू इथे आता म्हणून का आलाय? कोणता काय मंत्र द्यायचा तुला? नारायण नारायण. अरे तुझा तू फार मोठी चूक केली आहे. ब्राह्मण रूपी गणेशाने तिला 3 विमानं दिली घरी. पण ती 3 विमानं तिच्या मृत्यू नारायण नारायण. अरे प्रत्यक्ष श्री गणेशानंच मला ही शक्ती प्राप्त करून दिली आहे. माझं कार्य कुणाचं वाचलं नाही. अरे कुणाचं वाचलं नाही. आता प्रत्युष शंभू महादेवाने ही पंचमुखी महागणपतीची आराधना करण्यासाठी प्रारंभ केला आहे आणि लवकरच तुझ्या या तिन्ही पुरांचा ते छेद करणार आहे. नारायण 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 नारायण. नारदा, काय म्हणलं तू आता? तुझ्या तिन्ही पुरांचा ते छेद नारायण नारायण नारदा, परत जर का असं आलं तुला सत्य बोलशील. तर माझ्या चालतो तू चालतो. तुमची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण करा त्याच्या प्रत्येक वेळी मी संकटाचे निवारण करेन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या 3 विमानावर सोडा. ती 3 पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा घ्या परशु. ठीक आहे. त्रिपुरासुरा तुझा मृत्यू अगदी जवळ आला आहे. हाच तो कैलास पर्वत काय. ए शिवशंकरा, तुझ्या जवळ असलेली ती चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर. नाही तर तुला कोण आहेस तू मुकाट्याने सांगता होय कोण. अरे भीम काय म्हणतात मला आणि ती चिंतामणी मूर्ती मिळवल्याशिवाय मी तू जाणार नाही. लक्षात ठेव. उगाच मृत्यूलावर का देत आहे. अरे मरणाची भीती मला नाही. मुकाट्याने ती चिंतामणी मूर्ती कुठे आहे. बोल लवकर. नाही तर काय. तुझा शेवट होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. पाहूया पाहूया.